UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला महाराष्ट्रात बदल घडवणारा राजकारण करायचं आहे, बदलाचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जिरेटोप घालण्याचा अधिकार फक्त महाराजांना। महाराजांच्या वतीने आपण जिरेटोप स्वीकारू शकतो, मात्र घालू शकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासा, नंतर कळेलच। आताच दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही, कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट, राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी, विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचं खापर राऊत पटोलेंवर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्याच सगळ्यात कमी जागा आल्या, संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, राऊतांनीही कोल्हेंना सुनावलं। मवियाने पराभव मान्य केला ते बरं झालं, ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। पोराला उभं करू नको असा निरोप भावाला पाठवला होता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांकडून युगेंद्र पवारांचा पराभव। शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। तर आम्ही कोणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी, 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित तिसऱ्या वारासाठी ते रिकामं असावं। किशोर जोरगेवारांकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो, चंद्रपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थित असल्याने सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा, विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेताना विचार करायला हवा होता, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली, नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांनी सांत्वनपर भेट घेतली। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी, हत्या प्रकरणी विष्णू साठेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज करणार। बीड हत्या प्रकरणात मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल, मानवाधिकार आयोग हत्या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।